आजची जी रेसिपी आहे ना ती खूप खास आहे, कारण आज जे पकोडे आहेत ते तळणार नाही आपण, तरी पण ते क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात. चला तर मग काय आहे ही रेसिपी आपण पाहूया. एकदम चटपटीत आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे. मी 4 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि 2-2.5 चमचे मी कांदा टाकलेला आहे. कांदा जास्त नाही टाकायचा, थोडाच टाकायचा आहे. 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. यात मी खायचा सोडा वगैरे काही टाकलेला नाही. आपण जेव्हा भजी बनवतो तेव्हा खायचा सोडा टाकायचा आणि पकोडे बनवतो तेव्हा टाकायचा नसतो, कारण ते एकदम सॉफ्ट आणि मऊ होतात. हे बघा, आपलं बॅटर असं तयार झालेलं आहे. अगदी खूप पातळ पण करायचं नाही आपल्याला आणि घट्ट पण करायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे. आता ते आपण 5 मिनिट बाजूला सेट व्हायला ठेवूया. तोपर्यंत मी गॅस चालू करून तावा ठेवून घेते. तावा गरम होईपर्यंत आपण बॅटर तयार झालेलं आहे का ते पाहूया. अशा पद्धतीने बॅटर पाहिजे आपल्याला. तुम्ही बघू शकता मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. ती पूर्ण स्लाइस तुम्हाला जर आवडत असेल तर त्याचे म्हणजे कट करून त्रिकोणी केलं तरी चालेल. मी पूर्ण टाकलेलं आहे. तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघा मी किती तेल लावत आहे. अगदी कमी, 2 चमचेपेक्षा थोडंसं कमीच तेल असेल. आणि ती स्लाइस आहे ना आपण पिठामध्ये बुडवून घेतलेली, ती व्यवस्थित तव्यावर टाकून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूनं अगदी छान मस्त कुरकुरीत असं होईपर्यंत ठेवायचं आणि मग ती बाजू पलटून घ्यायची आहे. गॅस फुल नाही करायचा, सिम गॅसवर करायचा अगोदर आणि त्यानंतर मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि व्यवस्थित हळूच असं आपण पलटून घ्यायचं आहे. खूप मस्त आणि छान लागतात हे पकोडे. छान कुरकुरीत मस्त असे तयार होतात. तळायची काही गरज लागत नाही. आता आपण नेक्स्ट जो आहे ना तो स्लाइस टाकून घेऊया. सेम पद्धतीने आपल्याला व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तळल्यावर ना तुम्ही बघा, कारण जे पकोडे असतात ना ते ऑइली होतात आणि नंतर डोकं दुखतं किंवा घशामध्ये त्रास होतो. त्यामुळे हे ऑप्शन एवढं मस्त आहे ना, तुम्ही एकदा नक्की करून पहा. त्यानंतर तुम्ही तळलेले म्हणजे खाणारही नाही किंवा आवडणार सुद्धा नाही, एवढे छान लागतात हे. तुम्ही असंच याच्यासोबत दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत. आज मी याचा चाट बनवणार आहे. तुम्ही बघा, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे चाट खाल्ले असतील. समोसा चाट, कचोरी चाट. आज आपण ब्रेड पकोड्याचं चाट बनवणार आहोत. तुम्ही खाल्लेलं आहे का कधी, हे पण मला नक्की सांगा. आता आपण व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्याचे छान असे व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे आहेत. छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे करा. अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित असं तुम्ही बघा, आतून सॉफ्ट आहे आणि वरतून किती मस्त क्रिस्पी झालेले आहेत. किती फक्त 2 चमचे तेलामध्ये मी केलेलं आहे. 2 चमचे सुद्धा लागलेलं नाही, कमीच लागलेलं आहे. तरी पण ते एकदम भारी तयार होतात. वरतून आपण मस्त छान चिंचेची चटणी टाकून घेऊया. ही पण मी घरीच बनवलेली आहे. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. तुम्हाला दही आवडत असेल तर दहीसुद्धा टाकू शकता. त्यानंतर कोथिंबीर आणि त्यानंतर आपण वरतून शेव टाकून घेऊया. मी चाट मसाला पण टाकलेला आहे. अशा पद्धतीने आपला ब्रेड पकोड्याचा छान झणझणीत आणि मस्त असा चटपटीत चाट तयार झालेला आहे. तुम्हाला आवडला का ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.